मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघून घेणार आहोत ते म्हणजे आपण सध्याची मार्केट सिच्युएशनला डोळ्यासमोर ठेवून या मार्केटमध्ये ओव्हरऑल म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये टॉपचे 3 बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स कोणते आहेत, कोणत्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही सद्यस्थितीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, याबद्दल आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये जे मी म्युच्युअल फंड 3 डिस्कस करणार आहेत, लक्षात घ्या ह्याच्यामध्ये थोडंसं हे जास्त रिस्क असेल. बट जर तुम्ही लॉंग टाईमचे इन्व्हेस्टर असाल, म्हणजे तुमच्याकडे पुढची 10 वर्ष 5 वर्ष असतील इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तरच तुम्ही स्मॉल कॅप या प्रकारामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आपण आता पहिलं म्हणजे स्मॉल कॅप म्हणजे काय आणि त्याचे ते टॉपचे 3 म्युच्युअल फंड्स बघून घ्यायला सुरुवात करूया. हे 3 म्युच्युअल फंड्स हे थोडेसे नवीन वागतील, पहिल्यांदा नावं ऐकलेत असं वाटेल, बट आपण यांचे ट्रॅक रेकॉर्ड जाणून घेणार आहोत, त्यानंतर तुम्हाला समजून येईल. ओके. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला स्मॉल कॅप म्हणजे काय ते मी सांगतो. स्मॉल कॅप म्हणजे निफ्टीमधले पहिल्या ज्या 500 कंपन्या असतात, म्हणजे शेअर मार्केटमधल्या पहिल्या ज्या 500 कंपन्या असतात, त्यापैकी 251 नंबरपासून ते 500 नंबरपर्यंत ज्या कंपन्यांचा एक इंडेक्स असतो, त्या इंडेक्सला म्हणतात स्मॉल कॅप इंडेक्स. म्हणजे ह्या छोट्या कंपन्या असतात कम्पॅरेटिव्हली, ह्याच्यामध्ये ह्या कंपन्या फार मोठ्या होण्याची शक्यता जी आहे किंवा ह्यांचा जो ग्रोथचा पोटेन्शियल जो जास्त असतो. पण केव्हा जर तुम्ही ह्याला जास्त वेळ दिला तर लॉंग टाईमसाठी इन्व्हेस्टर राहिलात तर. ओके. ह्या स्मॉल कॅप कंपन्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये त्यांना जे पण स्मॉल कॅप कंपनीचे फंड मॅनेजर असतात, म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर असतात, त्यांना मिनिमम 65% ऑफ होल्डिंग जी आहे ती स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आहे, तर त्या म्युच्युअल फंडला त्याची मिनिमम 65% होल्डिंग ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवावी लागणार. आणि बाकीची होल्डिंग जी आहे ती इतर मिड कॅप लार्ज कॅप कंपन्यांमध्ये ठेवू शकतात, कारण की थोडासा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बॅलन्ससुद्धा राहायला पाहिजे, खूप जास्त रिस्कसुद्धा त्याच्यामध्ये नाही राहिली पाहिजे. त्यामुळे हा एक क्रायटेरिया असतो. मॅक्सिमम जो पोर्शन आहे तो स्मॉल कॅप कंपनीसाठी अलॉटेड असतो स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये. आता आपण हे टॉपचे 3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बघून घेऊया. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर कंपॅरिझन करून दाखवणार आहे. जे 3 म्युच्युअल फंड मी तुम्हाला सांगणार आहे, हे कोणतंही रिकमेंडेशन तुम्हाला अजिबात नाही आहे, की मी तुम्हाला रिकमेंड करतो असं नाही आहे. बट मी तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवणार, त्यानंतर तुम्ही ह्याच्यामधले कोणते म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणत्या म्युच्युअल फंड तुम्ही घेऊ शकता, हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता. आता सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड जो आहे, पहिला आपण स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये जाऊया. ओके. आणि या ठिकाणी आता मी सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड जो आहे तो तुमच्यासमोर दाखवतो, म्हणजे बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. हा मी कम्पेअर करतो. लक्षात घे, मी फक्त नावं सांगणार, त्यानंतर आपण कम्पेअर करूया. सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. त्यानंतर आहे तो म्हणजे HSBCचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, जो मला आता इथे कम्पॅरिझनला घ्यायचा आहे. आणि तिसरा म्हणजे आहे तो म्हणजे मोतीलाल ओसवालचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. हे 3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आपण आज डिस्कस करणार आहोत आणि त्याचं आपण कम्पॅरिझन करणार आहोत. हा आहे मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. आता इथे बघा, हे 3 म्युच्युअल फंड मी आजच्या व्हिडिओमध्ये निवडलेले आहेत, कारण ह्याच्या मागचं रिझनही तसेच आहेत. हे 3 म्युच्युअल फंड, हे 3 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड तुम्हाला येत्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये फार चांगले रिटर्न्स देण्याची ह्याच्यामध्ये संपूर्ण क्षमता आहे. ओके. इथे बघा, सगळ्यात पहिलं बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जो आहे, त्या फंडचं एज आहे 5 वर्ष. HSBCचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड 10 वर्ष झाले, आणि मोतीलाल ओसवालचा म्युच्युअल फंड नवीन आलेला आहे, गेल्या 1 वर्ष 3 महिन्याच्या म्युच्युअल फंडला झालेले आहेत. बट 1 वर्ष 3 महिन्यामध्ये ह्याने 3,700 करोडचा AUM जमा केलेला आहे, जे की फार मोठी गोष्ट आहे. एका वर्षामध्ये 3,700 करोडचा AUM जमवणं एका स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे, जी मोतीलाल ओसवालच्या म्युच्युअल फंडने करून दाखवलेली आहे. त्यानंतर HSBCचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंडचा AUM आहे 13,000 करोडचा, आणि बंधनचा स्मॉल कॅपचा AUM आहे 8,400 करोड इतका. आता आपण एक काम करूया, आपण ह्यांची रिटर्न्स कम्पॅरिझन करून घेऊया. गेल्या एका वर्षामध्ये बंधन स्मॉल कॅपने रिटर्न्स दिलेले आहेत 17%च्या आसपास. त्यानंतर HSBCने रिटर्न दिलेले आहेत फक्त 3% आसपास, आणि मोतीलाल ओसवालने रिटर्न दिले आहेत 18%च्या आसपास. बट आता आपण जर लॉंग टर्मचा विचार केला, मी तुम्हाला का बोलतो लॉंग टर्मसाठी, तर तुम्ही 5 वर्षाचा कम्पेअर केला तर तुम्हाला बंधनने सुद्धा 38%च्या CAGRने रिटर्न्स दिले आहेत, आणि HSBCने सुद्धा 38%च्या CAGRने रिटर्न्स दिले आहेत. म्हणजे छोट्या टाईम फ्रेमवरती काहीही होऊ दे, बट तुम्ही जर लॉंगर टाईम फ्रेममध्ये जाताय तर तो म्युच्युअल फंड चांगला असेल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स लॉंगर टाईम फ्रेममध्ये देणार. त्यामुळे जास्त टाईम द्यायचं तुमच्या म्युच्युअल फंडला, स्पेशली त्याचं स्मॉल कॅप असेल तर. आणि इथे आपल्याला मोतीलालचा डेटाच अवेलेबल नाही आहे, कारण की हे म्युच्युअल फंडला फक्त 1 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे. त्यानंतर आता आपण काही ह्याचे रिस्क फॅक्टर जे आहेत ते समजून घेऊया. तर ह्यामध्ये बीटा हे जे आहे ते तुम्हाला हाय बीटा म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये येतात. ह्याचा बीटा जो आहे तो 0.89 आहे. याचा अर्थ बीटा जर तुमचा 1पेक्षा कमी असेल
तो एक चांगला मानला जातो, कारण वनपेक्षा कमी म्हणजे इंडेक्सपेक्षा हा कमी वोलाटाईल असणारा म्युच्युअल फंड आहे. सो हे दोन्ही म्युच्युअल फंड त्या कॅटेगरीमध्ये येतात. बाकी मोतीलालचे रेशोज जे ते अवेलेबल नाही आहेत, कारण की रिझन सिम्पल आहे, ह्याला एकच वर्ष झालेलं आहे. त्यानंतर अल्फा जो आहे, तर बंधन स्मॉल कॅप ह्या म्युच्युअल फंडचा अल्फा खूप जास्त आहे. अल्फा म्हणजे काय, की तुम्हाला पर्टिक्युलर म्युच्युअल फंड इंडेक्सच्या तुलनेत किती जास्त रिटर्न्स देऊ शकतो. म्हणजे स्मॉल कॅप इंडेक्स 10% वर गेला, तर बंधन स्मॉल कॅप किती पर्सेंट जास्त वर जाणार हे तुम्हाला अल्फा सांगतो. सो या संपूर्ण म्युच्युअल फंड्समध्ये बंधनचा अल्फा जो आहे हा फार चांगला आहे. त्यानंतर आपण थोडंसं खाली येऊया आणि आपण एक काम करूया. आपण पहिलं म्हणजे इंडिव्हिज्युअली कशाप्रकारे ह्यांनी पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफाय केला त्याचा बघून घेण्याचा प्रयत्न करूया. सो आता इथे आपण आलेलो आहोत बंधन स्मॉल कॅप या म्युच्युअल फंडवरती. सो बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंडवरती आल्यानंतर आपण थोडंसं खाली जाऊया. इथे आपल्याला दिसतंय की बंधन स्मॉल कॅपने स्मॉल कॅप सेक्टरमध्ये 75% अलोकेशन केलेलं आहे. लार्ज कॅपमध्ये केवळ 5% आणि मिड कॅपमध्ये 11% होल्डिंग त्यांची आहे. त्यानंतर आपण जो ह्याच्यासोबत कम्पेअर जो करत होतो, तो म्हणजे आपला मोतीलालचा, तो सुद्धा आपण चेक करून घेऊया. मोतीलालचा स्मॉल कॅप फंड जो आहे, त्याच्यामध्ये अलोकेशन जर तुम्ही पाहिलात, तर स्मॉल कॅपमध्ये 78%चं अलोकेशन आहे, मिड कॅपमध्ये 9% आणि लार्ज कॅपमध्ये 6%. म्हणजे बंधनपेक्षा 3% जास्त आहे स्मॉल कॅप सेक्टरमध्ये. आणि त्यानंतर जर तुम्ही एच एस बी सीचं बघून घेतलात, तर एच एस बी सीमध्ये तुम्हाला दिसतंय की तुम्हाला इथे स्मॉल कॅपमध्ये 70% अलोकेशन आहे, लार्ज कॅपमध्ये 2% आहे आणि मिड कॅपमध्ये जे आहे ते तुम्हाला 20%च्या आसपास आहे. याचा अर्थ काय, की हा जो म्युच्युअल फंड एच एस बी सीचा, त्यामध्ये मिड कॅपमध्ये पण 20% अलोकेशन आहे, बट बंधन किंवा मोतीलालमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाचं अलोकेशन जे आहे ते स्मॉल कॅप वगळता कशामध्येही दिलेलं नाही आहे. ओके. सो आता मी तुम्हाला ह्या तीनही म्युच्युअल फंडचं एक थोडक्यामध्ये सांगतो, कशा प्रकारे ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे वगैरे वगैरे. ओके. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही जर एच एस बी सीच्या म्युच्युअल फंडबद्दल बघत असाल, तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल एच एल बी सीच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, तर ह्या म्युच्युअल फंडच्या गेल्या काही वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे रिटर्न्सच्या बाबतीत, तो चांगला नाही आहे. चांगला नाही आहे म्हणजे त्या कंपॅरिझनमध्ये चांगला आहे, तुम्हाला दिसतंय बघा. गेल्या 5 वर्षाचा रेकॉर्ड तर चांगला आहे, बट गेल्या 3 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड इतर म्युच्युअल फंडपेक्षा कमी तुम्हाला दिसत आहे. ओके. सो गेल्या काही काळापासून एच एस बी सीचा म्युच्युअल फंड, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड थोडासा स्ट्रगल करतो रिटर्न्स देण्यासाठी. त्यानंतर हे झालं माझं व्ह्यू एच एस बी सीबद्दल. त्यानंतर माझा व्ह्यू बंधनबद्दल काय, की बंधन म्युच्युअल फंड जो तो तुम्हाला फार जास्त चांगला अल्फा जनरेट करून देतोय. म्हणजे तुम्हाला जास्त रिटर्न्स जनरेट करून देण्याची क्षमता आहे ह्याच्यामध्ये आहे, जर तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर. तुम्हाला जर जास्त रिटर्न्स पाहिजे असतील जास्त टाईम होल्ड करून, तर बंधन म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो, कारण की हा जास्त अल्फा तुम्हाला जनरेट करून देतो. आणि त्यानंतर तुम्ही जर मोतीलालचं बघत असाल, तर मोतीलालला वर्ष कमी झालेली आहेत, बट मोतीलालचा म्युच्युअल फंड जो आहे तो एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजी फॉलो करत आहे. ओके. स्मॉल कॅप सेक्टरमध्ये मोतीलालचा म्युच्युअल फंड एक चांगली इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटजी फॉलो करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात जर तुम्ही ह्या म्युच्युअल फंडला टाईम दिलात, तुमच्याकडे जर टाईम असेल, तुम्ही टाईम द्यायला दिलात, तर तुम्हाला मोतीलालचा म्युच्युअल फंड, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड चांगले रिटर्न्स ह्याच्यापुढे नक्कीच दाखवू शकतो. सो हे 3 म्युच्युअल फंड होते, जे थोडेसे हाय बिटा म्युच्युअल फंड होते, म्हणजे तुम्हाला जास्त रिटर्न्स देऊ शकतात असे म्युच्युअल फंड्स होते. बट परत तुम्हाला सांगतो, एच एस बी सीचा ट्रॅक रेकॉर्ड गेल्या काही वर्षापासून नाही चांगला आहे, लॉंग टर्मचा चांगला आहे. त्यानंतर बंधन तुम्हाला चांगला अल्फा देतो आणि मोतीलालला तुम्ही जर टाईम दिला तर ह्याची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे. तर आता तुम्हाला ह्याच्यापैकी कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा आहे, तुम्ही ह्याचे बाकीचे रेशोज किंवा ह्या व्हिडिओमध्ये जे काही पॉईंट सांगितले त्याकडे बघून, त्याकडे लक्ष देऊन जे तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता. तुम्ही इव्हन डिटेल पोर्टफोलिओ ॲनालिसिस जे ते संपूर्ण पोर्टफोलिओ ह्या वेबसाईटमधनं फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. ओके. यासोबत तुम्हाला बेस्ट म्युच्युअल फंड कसे निवडायचे ह्याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. आपल्या चॅनलवरती 121 व्हिडिओ म्युच्युअल फंडबद्दल अवेलेबल आहेत मराठीतनं फ्रीमध्ये, त्याचा नक्की फायदा घ्या. हा व्हिडिओ जर आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथून मेसेज करा. आमच्याकडून तुम्हाला आमच्या ॲपची लिंक सेंड केली जाईल आणि तुमचं तिकडे फ्रीमध्ये अकाउंट तुम्ही ओपन करून घेऊ शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथून आम्हाला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.